वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण महाराज की, प्रभु रामचंद्र की जय, बजरंगबली की जय, नवनाथ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त अम्बरीश वरदे श्री भगवान की जय, काशी विश्वनाथ महाराज की जय। ओम श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सहजेति सुन्दरो देवत्पादकं स्मरणं वासर्मणिरुक्तं साराशनाशते विघ्नं या पुण्यं तुषारहारधवलया शूरवस्त्रावदता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करे प्रभृतिर्मे देवी सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेषराजपः मुखं करोति वाचालं पंगुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरये वसुदेवं सूतदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकारी पुण्यभूमि पवित्रं तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्रं दयाधरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी शिकाय सर्गे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका संखामन्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं योगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनवेरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरणं सर्वलोकैकनाथं ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षाय ओंकाराय नमो नमः। नमो देवी महादेवी शिवाय सतं नमः। नमः प्रकृते भद्रायै नेता प्रणतस्मता सौराष्ट्रे सोमनाथं श्रीशैलमल्लिकार्जुनं उज्जयिन्यामहङ्कालोऽङ्कारममलेश्वरम् अरल्यवदनाथ राकिनाभिमाशङ्करं शेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकामणे वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालयतो केदारं दक्षिणेश्वर शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेत् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यते ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गौणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। श्रोताभक्ता श्री रुक्मिणी समर्थ बला पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रभु रामचंद्र की जय। पार्वती पते शिव महादेव। अध्याय पहिला श्री गुरु पुराण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहिरा चतुराननादी सुरवरा स्मर हरा गम्य तू। आता जैसा आहे श्री तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे नी कृपे रघुवर्या स्तुते वदावया सामर्थ्य कथेचा अनुसंधान। भगवान असणारे महादेवजी आणि त्या असणाऱ्या महादेवांना नमस्कार।
जो असणाऱ्या अनाथ असणारे जे काही अनन्य शरण आलेले भक्त आहे त्या भक्तांना सहारा देणारा असा असणारा भगवंत अनादि परात्पर भगवान श्री विष्णू जो अनादि भक्तांचं माहेर आहे त्या असणाऱ्या भगवंताला ज्या भगवंताला ब्रह्मदेवा सहित सगळे देव लोक अनन्य भावानं शरण येतात अशा भगवंताला माझं नमन असो. भक्त वत्सला भक्त पालका नमन माझे गणनायका आदित्यानी कंसांतका देवी अंबिका नमस्कार. आणि ज्याचं स्मरण केल्यानंतर ना विघ्नाचा लवलेश सुद्धा येत नाही अशा प्रकारचे गणपती बाप्पा त्या असणाऱ्या गणेशाला माझं वंदन असो. ज्यानं कंसाचा अंत केला असं असणारे भगवान श्रीकृष्ण देवी अंबिका भगवती त्या सर्वांना माझा नमस्कार असो. चतुष्ट वाच्यांची स्वामिनी जी राहिली मात्र का गोपिनी कालक्षणी ते ब्रह्मकुमारीला गुणी अंतकरणी ध्याये. आणि आता हा असणारा ग्रंथ प्राकृत सांगायचा वदवायचा मुखामधून जे शब्द बाहेर काढते विद्याची देवता असणारी सरस्वती माता आहे. हातामध्ये ब्रह्मवीणा आहे. हंसावरती आरूढ झालेली आहे आणि त्या सरस्वतीला माझा नमस्कार असो. सकळ देवता सह शिवाशी पुन्हा नमस्कार अग्निशी माधोनिया प्रेत कल्पाशी प्राकृताशी आरंभितो. आणि ग्रंथकर्ते सांगताय पुन्हा एकदा असणाऱ्या महादेवाला पार्वतीला भगवान श्री विष्णूला आराध्य दैवत गणपतीला देवी अंबिका भगवतीला सर्वांना नमस्कार करून कथेचा अनुसंधान आहे. ही प्रेत कल्प आहे. व्यक्तीचा त्या ठिकाणी जीव गेल्यानंतर प्राण हरण झाल्यानंतर पुन्हा त्याचं काय होतं हे असणारे सगळं अनुसंधान या कथेमध्ये आहे. त्या असणाऱ्या ग्रंथाला सुरुवात करतो. ऐका. नैमिषारण्य सूत मुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणी एक दिनी व्यासासी बैसला. आणि नैमिषारण्यामध्ये सूत आपल्या असणाऱ्या शौनकाधिक शिष्यांना ही असणारी प्रेत कल्पाची कथा सांगत होते. आणि असा संवाद नैमिषारण्यामध्ये सुरू असताना व्यास महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं. तेव्हा काय झालं. तयाचे ऋषी शौनकाधिक प्रश्न करते झाले सम्यक यम सर्वांचा अंतक यातना अनेक करीत. आणि शौनकाधिक सुतांनी व्यास महाराज आले. आणि जगामध्ये महाकवी दोनच आहे. पहिले वाल्मिक आणि दुसरे व्यास. बाकीचे सगळे कवी झाले पण जगतामध्ये ब्रह्मांडामध्ये दोनच महाकवी होऊन गेले. असे असणारे व्यास महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या शौनकाधिक ऋषींनी व्यास महाराजांना विचारलं. म्हणले महाराज असं ऐकलंय की यम लोकांना खूप त्रास देतो. मग त्या यम नगरीमध्ये गेल्यानंतर ना तिथं काय जीवाची अवस्था होते ती आम्हाला सांगा. व्यास महाराजांना लोकांचा विस्तार आणि जीवांचा आचार देह त्यागिल्या कर्म प्रकार कैसा नर जीव भोगीत. आणि व्यास महाराजांना विचारलं. म्हणले तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानानं परिपूर्ण आहात तर मग सांगा यम लोकांमध्ये जीव गेल्यानंतर ना पुन्हा त्याची अवस्था काय काय होते. त्याच्या कर्मानं त्याला त्या ठिकाणी यम नगरीमध्ये जे काय असेल ते त्या ठिकाणी भेटतं. पण पुन्हा त्या जीवाची अवस्था काय होते आम्हाला सविस्तर सांगा. हे अत्यंत निरूपण पुराण संज्ञा संक्षेपान आम्हा सर्वाशी कथन एकीकडून पैकी जे. आणि सगळी कथा ही गरुड पुराण म्हणजे त्या ठिकाणी 18 पुराणामध्ये मोडलं जातं अशा प्रकारचा ही असणारा ग्रंथ आहे. मग पुन्हा त्या असणाऱ्या यमनगरीमध्ये गेल्यानंतर लोकांच्या जीवाचं काय त्या ठिकाणी होतं ही कथा आम्हाला सविस्तर सांगा असं व्यास महाराजांना विचारतात. ऋषींचा प्रश्नार्थ ऐकून स्वतः हर्षयुक्त दृढ धर्म वृक्ष भगवंत तयाचे नियमस्त स्थगितशी. आणि व्यास महाराजांनी ऐकलं शिष्यांचं. शौनकाधिक शिष्य ते असणारे नैमिषारण्यामध्ये होते. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर व्यास महाराजांनी सांगायला सुरुवात केली. पण सांगायच्या आधी जो अनादि ब्रह्म असणारा भगवंत आहे भगवान श्री विष्णू त्या श्री विष्णूची स्तुती करायला व्यास महाराजांनी सुरुवात केली. मने वृक्षरूपी तू भगवान वेद तुझे स्कंद जाण
पुराणे त्या शाखा गहन यज्ञ दक्षिणती कुसुमी. आणि व्यास महाराजांनी बोलायला सुरुवात केली. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान श्री विष्णू आहे आणि तो श्री विष्णू म्हणजे झाड आहे. त्या झाडाचं मूळ म्हणजे वेद आहेत, कारण वेद सुद्धा भगवंताच्या कंठामधून निर्माण झालेले. आणि त्या झाडाला ज्या फांद्या येत्या ते 18 पुराण म्हणजे त्याच्या असणाऱ्या फांद्या येत्या, अनेक असणारे स्कंद आहेत. ते स्कंद म्हणजे त्या असणारी झाडाची फळं फुलं येतं असं व्यास महाराज बोलतात. ऐसा वाढला जो वृक्ष दयाचे फळ असे मोक्ष. वृक्ष रूपे सर्व साक्ष जो प्रत्यक्ष सर्वा घटी. आणि असा असणारा भगवंत आहे. तो भगवंत झाड रूपानं वाढलेला आहे आणि त्या झाडाचं फळ म्हणजेच मोक्ष आहे. जीवाला प्राप्त होणारा मोक्ष म्हणजेच ते असणाऱ्या विष्णुरूपी झाडाचं फळ आहे. आणि असा असणारा भगवान परमात्मा सर्वांतही आम्ही प्रत्येक क्षर आचारामध्ये पुरलेला तो भगवंत आहे असं व्यास महाराज बोलतात. तो सर्वांची करी कल्याण म्हणून नमस्कारीला श्री भगवान. मग मने ऋषी लागून पूर्वी सुपर्णे गरुड जोका. आणि असा असणारा भगवान परमात्मा आहे. त्या भगवंताला माझा नमस्कार. व्यास महाराजांनी भगवंताची स्तुती केली आणि जे काही ऋषींनी विचारलेला प्रश्न होता ती प्रेतकल्पाची कथा आम्हाला सांगा असं ऋषी वर्गांनी विचारलेलं होतं. त्यावेळेस व्यासांनी सांगायला सुरुवात केली. ऐका, भगवान श्री विष्णूचा परम भक्त कश्यपाचा सुपुत्र आणि भगवान श्री विष्णूचा वाहन गरुड, त्या गरुडाचं काय झालं ऐका. तो विष्णू प्रतिपुष्ट झाला तुझ्या प्रसादी गोविंदा मला. अव्याहत गती सर्व लोकाला असे विश्वपाला मज लागे. आणि गरुडाने एकदा भगवंताला विचारलं, सहज विचारलं, बसल्या बसल्या म्हणले, देवा तुमच्या सामर्थ्यावरती, तुमच्या प्रभावाने, तुमच्या शक्तीनं, तुमच्या भक्तीनं मला त्रिभुवनामध्ये कुठेही जाता येतं. मला ह्या जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये कोणीही अडवत नाही, कारण भगवान श्री विष्णूचं वाहन आहे. त्याच्यामुळे मी जिथं मला आवडेल तिथं मी गमन करत असतो. पण सर्व लोकांच्या समस्त रचना न्यायविलोकिल्या मधुसूदना. परियम्य पुरीची रचना माझ्या नयनानं दिशेची. आणि गरुडाने सांगितलं, देवा मी सगळ्या जगतामध्ये फिरलो, स्वर्ग मृत्यू पाताळच्या ठिकाणी गेलो, पण यमपुरीला मी कवाच गेलेलो नाही. मग त्या यम नगरीमध्ये नेमकं काय आहे, तिथली असणारी रचना कशी असते, ती नगर कशी आहे, तिथं लोकांना काय त्रास होतो ती सांगा. मी तुमच्या भक्तिभावाने सगळ्या जगामध्ये फिरलो, संपूर्ण विश्वामध्ये फिरलो, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये गेलो, पण यमपुरीला गेलो नाही, म्हणून तिथली कथा मला सांगा. जेथे फिरती पापी जन तेथे नाही माझे गमन. या हेतूने तुम्हाला लागून प्रभू प्रश्न करीत असे. गरुडाने विचारला, भगवंता ज्या ठिकाणी पापी लोक राहतात, यमनगरी म्हणजे काय, तिथं पापी लोकांचा वास असतो. मग जिथं पापी लोक राहतात त्या लोकांना मला जाता येत नाही, कारण मी पुण्यवान आहे, तुमचं वाहन आहे, मुखामध्ये सदोदी तुमचं स्मरण चालू असतं, म्हणून त्या ठिकाणी मी जात नाही आणि मला तिथं जायचंही नाही. पण म्हणून तुम्हाला विचारतो, त्या यमनगरी मधली कथा सांगा. भूलोकी भरत खंड विख्यात लवण समुद्र जे वेष्टित. चतुर्वर्ण समायुक्त जना मनुष्यात होतसे. आणि या पृथ्वी तलावरती सप्त समुद्र आहेत, सप्त द्वीप आहेत, भारत खंड आहे. आणि या ठिकाणी प्रत्येकाचा जन्म इथं मृत्यू लोकांमध्ये होतो. नावच आहे या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक मनुष्याचा जन्म इथं होतो. जन्म झाल्यानंतर ना पुढं त्याही योनी माधारी सुकृती पापी नरनारी. मागे पुढे देहधारी कर्मदोरी धरुणी येते. आणि मृत्यू लोकांमध्ये लोकांचा जन्म होतो. मनुष्य जन्माला या ठिकाणी येतो, पण येत असताना पाठीमागचंही घेऊन येत असतो. पाठीमागचं पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, जन्माला येतो जीव, पण पाप आणि पुण्य ही संग घेऊन येत असतो. आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर ना पुन्हा पाप पुण्य होता समान. अप्राप्य मनुष्य देह जाण. तो पावनी ब्रह्मज्ञान नराज्ञान न पावती. आणि
भगवंता पाप पुण्य करून मनुष्य जन्माला येतो, मृत्यू लोकामध्ये येतो. आल्यानंतर ना जन्माल्यानंतर ना संपूर्ण जे काही 84 लाख योनी सांगितल्या गेल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये, त्या सगळ्यामध्ये मनुष्य जन्मालाच मोक्ष मिळवण्याचं साधन आहे. याच जन्मामध्ये मोक्ष मिळवता येतो, पण इथं आल्यानंतर लोक ती करत नाहीत. मोक्षाला जाण्याचं साधन त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, म्हणून त्यांची हानी होते असं भगवंत गरुड बोलतात. अथवा तुझी नैष्टिक भक्ती मूढ जनन करीती, आयुष्य सरता देहांती लोक त्या प्रती कोणता. आणि भगवंत मनुष्य जन्माला आल्यानंतर जे काही मूढ लोक आहेत, जे तुझं भजन करत नाहीत, पोथी पुराणाला कधी जात नाहीत, कधी सत्कर्म करत नाहीत, कधी धर्माना वागत नाहीत, अशी लोक जर मेली आणि मेल्यानंतर जर पुन्हा त्यांना कोणची गती प्राप्त होते, पुन्हा त्यांना कोणता जन्म भेटतो, त्यांची अवस्था यमनगरीमध्ये काय होती, सविस्तर सांगा. ते मेल्यावर प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य, अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया. आणि लोक असे प्रकारचे लोक मेल्यानंतर यमनगरीला जातात. गेल्यानंतर त्यांची पुन्हा काय त्या ठिकाणी, त्यांना कसं त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर त्यांचा विधी होतो. पुन्हा ती लोक मरून वरती गेल्यानंतर खाली त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्या कोणत्या क्रिया कराव्या लागतात, कोणत्या क्रिया करण्यासाठी कुणा कोणाला अधिकार आहे, ही सगळी कथा सांगा. आणि देश काल द्रव्य साहित्य कैसे तयाचे नित्य कृत्य, महारोगे झाल्या मृत स्वदेशस्थ परदेशी जे का. आणि अनेक प्रकारचे आता पृथ्वी तलावरची लोक इथं राहतात, विदेशात राहतात, कुठेही राहतात. आणि तिथं मेल्यानंतर पुन्हा मग त्यांच्या नातेवाईकांनी पाठीमागं काय करायचं, पुन्हा अजून त्या ठिकाणी सांगितलं गेलं की महारोगानं व्यक्ती मृत झालेला आहे. मग महारोगानं मेल्यावर पुन्हा त्याच्या क्रिया कशा करायच्या, ही काय घटनाक्रम आहे, ती सगळा सविस्तर सांगा. मरण जे पावले जन त्याच्या मृत दिवसापासून वर्षपर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाने सांगितले. आणि गरुडजींनी विचारलं, भगवंता माणूस मेलेल्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत, त्याच्या वर्ष श्राद्धापर्यंत सगळ्या करायच्या क्रिया असतात. त्या असणाऱ्या घटनाक्रमानं म्हणजे पहिल्यापासून वर्षापर्यंत सगळं सांगतो, ऐका. आगाई रमानाथा कृपास माझ्या माथा, ठेवण येथे देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावतशे. आणि मग हे असणाऱ्या भगवंता तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही असणारे ब्रह्मांडाचे नायक आहेत, म्हणून तुम्हाला विचारतोय. व्यक्ती मृत झाल्यानंतर वर्षभर त्याचा प्रवास चालू असतो, तो यमनगरीमध्ये जातो. पुन्हा यम लोकामधून तो स्वर्गाला कसा जातो, त्याचा उद्धार कसा होतो, आम्हाला सांगा. ते माधवा निरूपण मजची जे सकळ आपण, ऐसा त्राक्ष प्रश्न भगवान ऐकून जनार्दन बोला. आणि अशा प्रकारे गरुडाने विचारल्यानंतर गरुडाचा प्रश्न भगवंतांनी ऐकून घेतला. ऐकल्यानंतर त्याच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी भगवान परमात्मा काय सांगतात, भाग्यवंता ऐकी सर्व यथार्थता, जे तो पुसले कश्यप सुता, ते तत्वता तुझा कथितो. आणि भगवंताने बोलायला सुरुवात केली, गरुडजी तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो, ऐका. भाग्यवंत आहे तू, आणि तुला त्या ठिकाणी सांगतो कश्यपाचे सुपुत्र आहे, विनीतेचा मुलगा आहे. अशा असणाऱ्या महापराक्रमी गरुडा, तू विचारलंय म्हणून तुला प्रेतकल्पाची कथा सांगतो, ऐका. श्राद्धाचे भेद 3 असती, 9 आणि 9 मिश्र म्हणती, तिसरे पुराण निश्चिती, श्राद्ध पद्धती ऐशा त्रिधा. आणि मनुष्य मेल्यानंतर त्याच्या श्राद्धाच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिलं मिश्रण, दुसरं नवमिश्रण आणि तिसरं पुराण. अशा प्रकारची त्याची नावं आहेत. आणि असेही श्राद्ध 3 प्रकारामध्ये विभागलं गेलं असं भगवंत सांगतात. मृत दिवसापासून 10 दिवसापर्यंत जाण, नवश्राद्ध नामाभिधान ऋषी सज्ञान बोलते. आणि ही असणारी कथा
असणारे व्यास महाराज त्या नैमिषारण्यामध्ये सांगतात, भगवान परमात्मा गरुडाला सांगतात माणूस मृत झाल्यापासून 10व्या दिवसाच्या आतमध्ये रोज एक दिवस जे असतं त्याचं त्या ठिकाणी त्याला नवश्राद्ध म्हटलं जातं आणि या नवश्राद्ध पासून त्या व्यक्तीचा देह तयार होतो आणि 10व्याच्या विधीनंतर ना त्याचा प्रवासाला सुरुवात होते. थोडं ऐका. एकादश दिवसापासून वय यावद वर्ष प्रमाण ते श्राद्धे नवमिश्र संपूर्ण श्राद्धे पुराण यानंतर आणि पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत नवमिश्र श्राद्ध म्हटलं जातं. 11व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत त्याचा असणारा प्रवास सुरू होतो. तिथून 1 वर्षापर्यंत त्याचा प्रवास यमनगरीमध्ये चालत असतो. त्याला पुराण श्राद्ध म्हणतात असं सांगतात. चतुर्दश लोका माझारी भूर्लोक श्रेष्ठ असे भारी त्याही माझी पन्नगारी जम्बूदीप धात्री अंती उत्तम अति उत्तम. पुराणामध्ये शास्त्रामध्ये 14 लोक सांगितलेले आहेत आणि त्या असणाऱ्या चतुर्दश लोकांमध्ये भूरिश्राव्य नावाचे लोक त्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि त्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये पन्नग राहतात असं सांगतात. त्या सप्तद्वीपात भरतखंड जे अतिविख्यात त्याही माझी वर्ष भरत त्रिलोका लोकविख्यात असे पै. आणि त्याच्यामध्ये सप्तद्वीप आहेत, अनेक खंड आहेत. त्याच्यामध्ये भारत खंड आहे आणि त्या असणाऱ्या भारत खंडामध्ये भारत आहे आणि त्या भारतामध्ये पुन्हा ऐका त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषाशी जाळणार या तुल्यान्य लोक समग्र न होते खगेंद्र कल्पांती. आणि भगवंत सांगतात या भारतामध्येच त्या ठिकाणी असणारी भागीरथी आहे. चराचराला पावन करते. कितीही पापी व्यक्ती असला तरी त्या भागीरथीमध्ये स्नान केलं, त्रिवेणीमध्ये स्नान केलं की त्याचं पाप दहन होतं. अशा प्रकारच्या पापी लोकांना पावन करणारे सुद्धा तीर्थ या भारतामध्ये आहेत आणि या भारतामध्येच असणाऱ्या मनुष्याची वस्ती आहे असं सांगतात. ही भागीरथी मत स्वरूप ब्रह्मांड ही जाणते अल्प तेथे सर्व जीवांचा जल्प शास्त्र रूप पयाशे. आणि ही असणारी भागीरथी म्हणजेच माझं स्वरूप आहे. ही भागीरथी माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. ती भागीरथी म्हणजेच मीच आहे, ती माझंच स्वरूप आहे. आणि अशा प्रकारचे मनुष्याचा जन्म या ठिकाणी भारत खंडामध्ये होतो. भारत खंडामध्ये मनुष्य जन्माला येतो पण उद्धाराचं साधन लवकर त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. भगवंत सांगतात जे शास्त्राप्रमाणे आचार करीती ते मेले अथवा जिवंत असती परितयाशी दुर्गती न घडे निश्चिती कधीही. भगवंत सांगतात गरुडा ऐक म्हणले जे शास्त्राने सांगितल्यानुसार वागतात, जे धर्मानं वागतात आणि सगळ्यामध्ये आचरण श्रेष्ठ सांगितलंय. आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपल्या आचरणाला डाग लागला नाही पाहिजे. आचरण शुद्ध असणारा व्यक्ती, भगवंताचं भजन करणारा व्यक्ती, धर्मानं वागणारा व्यक्ती तो जिवंत असो किंवा मेल्यानंतर सुद्धा त्याचं कधीही अधपतन होत नाही, त्याला हानी पोचत नाही असं भगवंत बोलतात. जे टाकून शास्त्र मार्गाते वर्ततात कामाचराते ते धरुणी पाप मार्गाते दुर्गतीत पावती. ऐक गरुडा जी लोक पृथ्वी तलावरतीच लोक आहेत, 3 असणाऱ्या गुणामध्ये बांधले रजतम सत्व प्रकाराचे 3 असं असणारी लोक जन्माला आलेले असतात आणि ही असणारी लोक जे काही पाप मार्गाने वागणारी आहेत, वाईट कृत्य करणारे आहेत, ती अधपतनाला जातात, ती नरकाला जातात, त्यांचा उद्धार लवकर होत नाही. जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणा प्रातुन्यामुप प्रायश्चित होता निष्पाप किलमिष दोष त्यागून. आणि एखादा व्यक्ती जीवन जगत असताना त्याच्याकडून पाप घडलं, पाप मार्गाने तो वागला आणि नंतर त्याला जर पश्चाताप झाला, आपण जे केले ते चुकीचे केले, करायला पाहिजे होतं, जर असा डोक्यामध्ये विचार आला
तर एखादा ब्राह्मण बोलवायचा आणि आपण जे जे कृत्य केलंय ते आपल्यालाच माहित असतं, दुसऱ्याला कळत नाही, ते आपल्या अंतःकरणाला माहिती असतं. मग एखादा शुद्ध सात्विक ब्राह्मण बोलवायचा, त्याला विचारायचं माझ्याकडून असं असं पाप घडलेला आहे, याच्यावरती प्रायश्चित्त सांगा. ते व्यक्ती जो सांगेल ते जर केला तर त्याचं उद्धाराचं साधन आहे भगवंत सांगतात. आणि जे पापाचरती जयाची नसे ज्ञान भक्ती, प्रायश्चित नाचरता मरती, नरक भोगिती ते दारुण. आणि ऐक गरुडा, जी लोक पाप मार्गाने वागलेली आहेत त्यांना प्रायश्चित करायचं सुद्धा कळलं नाही आणि ज्ञानाच्या गर्वाने त्या ठिकाणी असणारे वाहून गेलेले अशी लोक, ती लोक मेल्यानंतर नरकालाच जाते, अधपतनाला जाते, त्यांच्या उद्धाराचं साधन नाही. निरया भोगिल्यावरी जन्म पावती, पूर्व पापाची चिन्हे उमटती, त्याची निशाणी तुझ प्रती, यथा पद्धती ऐक गरुडा, ऐका. अशा प्रकारची लोक या जन्मामध्ये पाप करून कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित केलं नाही, त्याला पश्चाताप झाला नाही, अनेक पाप करून तुम्ही मेला तरी पाप संपत नाही. अग्नी तुमचं शरीर जाळून टाकते पण संग पाप पुण्य कर्मच येतं, ती भोगल्याशिवाय सुटतच नाही. त्या व्यक्तीला पुढचा जन्म त्याला मिळाल्यानंतर मागच्या जन्मामध्ये त्यानं जे जे पाप केलंय त्या पापाचे चिन्ह त्याच्या शरीरावरती उमटतात. त्याची लक्षणं कशी असतात ऐका. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण, अथवा केला अपमान, तो क्षय रोग पावे दारुण, सुरापान करी जो. आणि जो व्यक्ती पूर्वी ब्राह्मणाचा अपमान केलेला आहे, अवमान केलेला आहे, ज्याच्या हृदयावरती भेद होईल अशा प्रकारचे शब्द त्याच्या मुखामधून बाहेर पडलेले आहे, एखाद्याचा अपमान केलेला आहे, तर अशा व्यक्तीला क्षयरोग होतो. आणि ज्याने सुरापान केलेला आहे, सुरापान म्हणजे मद्यप्राशन केलेला आहे, त्याची अवस्था ऐका. तयाची दंत कृष्ण होती, सोने चोरिता नके पूजती, जो भोगी गुरुपत्नी प्रती, दुष्कर्म गती त्या प्राप्त. आणि ज्यानं मद्यपान केलेलं आहे त्या असणाऱ्या व्यक्तीचं दात काळे होतात. ज्यानं सोन्याची चोरी केलेली आहे, एखाद्याचं द्रव्य चोरलेलं आहे, सोने चोरलेलं आहे, त्याचं नख पूजतात. ज्यानं असणाऱ्या आपल्या गुरुपत्नीचा भोग घेतलेला आहे तो सुद्धा क्षयरोगानं पिडला जातो. अशा प्रकारचे असणारे चिन्ह भगवंत सांगतात. आपण अथवा अनेक कोणी व्रती दिदली ब्राह्मणाला गुणी, हरितासाठी सहस्र वर्षे प्राणी, क्रमी योनी विश्वेत पाले. आणि भगव कसं असतंय गरुडा, एखाद्यानं जमीनदान दिलेले असते. पूर्वी होतं गायदान, सोनदान, जमीनदान देत होते पूर्वी. आणि एखाद्याने एकाला वृत्तीदान केली, जमीनदान केली, ते जर हिसकावून घेतली किंवा आपणच दिलेला आहे आणि कालांतराने ते आपण दान दिलेली गोष्ट महागारी घ्यायची नसते. एखाद्याला दिलं तर दिलं, पुन्हा ते महागारी मागायचं नाही. आणि जर ते मागितलं तर पुन्हा ते असणारे हजारो वर्ष तो प्राणी कृमी योनीमध्ये म्हणजे किडा, मुंगी, कीटक अशा योनीमध्ये हजारो वर्ष त्याला राहावं लागतं. भगवंत सांगतात. कोणी एका ब्राह्मणाला गुण देईनायसे ऐकवून, जो न देईन अज्ञान, कुंभी पाक स्थान तया प्रते. आणि एखाद्याला शब्द दिला तर पाळत जावा. एखाद्याने जर शब्द दिला बाबा तुला देतो तर ती देत जावा. आपण फक्त आश्वासन देतो काहीच द्यायचं नाही असं म्हणणं सुद्धा पाप आहे. एखाद्याला देतो म्हटलं जर आणि जर दिलं नाही तर तो व्यक्ती मेल्यानंतर ना कुंभी पाक कढई असते, त्या कढईमध्ये त्या ठिकाणी तेल वगैरे टाकलेलं असतं, त्याला कडक तापवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याला टाकतात. कोणाला ज्यानं फक्त शब्द दिलेला आहे आणि पाळला नाही, देतो म्हटलं आणि दिला नाही, अशा व्यक्तीची कुंभी पाकाला जातो, अशी त्याची अवस्था होते. अनेक नरक भोगिल्यावरी जन्मनी होय दरिद्री, याच तो पंडित चतुरी, आयन परमी योगान की जय. अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी नरक आहेत. 28 नरक जीवाला भोगावे लागतात आणि अशा प्रकारचे नरक भोगल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जन्म होतो. ही जन्म जोपर्यंत चालतो तोपर्यंत त्याचं पूर्वजन्माचं कर्म, पूर्वजन्माचं पाप भोगल्याशिवाय फिटत नाही. तोपर्यंत त्याचा असणारा जन्म मरण चालू राहतं आणि पुन्हा म्हणून असणाऱ्या पंडिताला
ब्राह्मणाला विचारून त्याचा असणारा योग्य विधी क्रिया सर्व करून घेतात. एका गोदाने निष्पाप होत, एका ज्ञान पापाचे प्रायश्चित, बुद्धिपूर्वकाशी स्मृतियुक्त प्रायश्चित करावे. आणि म्हणून त्या ठिकाणी गायी दान करावं लागतं, गोदान करावं लागतं. गोदान केल्यानंतर जीव निष्पाप होतो. आणि अज्ञान पाप असतं. अज्ञान पाप म्हणजे आपल्याला नकळत घडलेलं पाप असतं, चुकून घडलेलं. जे अज्ञानामध्ये घडलेलं पाप असतं, आपल्याला कळत नकळत पाप घडतात. आणि त्या अज्ञान पापात सुद्धा जरी आपल्याला झाल्यानंतर न कळलं तरी सुद्धा त्याचं प्रायश्चित विचारावं, त्या प्रायश्चितावरती विधान करावं असं सांगतात. एकपंथी पुण्य करावी, पुण्य करत्याशी सेवित जावे, क्षणभंगुर देह सुभावे, परी जाणावा अलभ्य हा. ऐका, हे असणारा मानवाचा देह खूप दुर्लभ आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, सोहिताच्या घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या भगवंताचं ध्यान करा. अहो, हा जन्म भेटत नाही आणि ज्याला भेटलाय तो खूप भाग्यवान आहे. म्हणून जो पुण्य करतोय, आपण पुण्य करा, पण आपल्याला जर पुण्य करणं होत नाही, पुती पुराणाला जाणं होत नाही, तर जो जातोय त्याच्या संगतीला लागा. ही नरदेह भेटलेला आहे, ह्या नरदेहाचं सार्थक करा. आणि खूप भाग्यानं भेटलेला आहे, ज्यांना भेटला तेच भाग्यवान आहेत असं भगवंत बोलतात. आयसा प्राप्त होणी देह, जेन सेविती साधू समूह, सर्वाधिकता पुढील देह, हा कोणी परिग्रहा जातशे. आणि अशा प्रकारचा देह दुर्लभ आहे, कोणालाही सहसा भेटत नाही. ज्याला भेटला तो खूप भाग्यवान आहे. आपल्याला आपल्या भाग्यानं मानवाचा देह मिळालेला आहे. मग या देहाच्या सार्थकासाठी भगवंताचं स्मरण करा, भजन करा, साधू संतांची सेवा करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. आणि असं जर नाही केलं तर ते सगळ्या परिवाराच्या समोर त्याचा जीव जातो. पण जीव जाताना आजपर्यंत कधी कुणी बघितलं का? सगळ्याच्या समोर तो व्यक्ती जमिनीवरती पडतो, पण अगम्य असणारा यमाचा पाश आहे, सगळ्याच्या त्याच्या नातेवाईकाच्या समोर घेऊन जातो, पण कोणालाही कळत नाही. असा दुर्लभ देह आहे, तुम्हाला आम्हाला भाग्यानं मिळाला. आळसे जाणून या खगपती, धर्मार्थ लावावी संपत्ती, ग्रहामध्ये धनाची वस्ती, सूर्योदय सांगाती स्मशानी. आणि अशा प्रकारचा असणारा गरुडाही मानवाचा देह मिळालेला आहे. घरामध्ये जी काही संपत्ती असेल ती संपत्ती धर्म कार्यासाठी लावावी लागते. यथाशक्ती सांगितलं तुम्हाला, जेवढं देणं होतंय तेवढं सत्कार्याला देत चला. कारण मिळाल्यानंतर ना 1 रुपया सुद्धा संघ येत नाही. धन मिळवून कोट्यानु कोटी, संगे नाही रे लंगोटी, काही सुद्धा बरोबरीला येत नाही. म्हणून आपल्या बरोबरीला जवळ येतं तेवढं पाप आणि पुण्य एवढंच सोबतीला येतं. शरीर सुद्धा अग्नी दहन करून टाकते. म्हणून जेवढं सत्कर्म करता येईल, जेवढं दान धर्म करता येईल तेवढं मनुष्य जन्मामध्ये करावा असं गरुड पुराण सांगतं. शरीर अग्नी जाळीत, पाप पुण्य सवे येत, पापे नर असल्या लिप्त, निरय प्राप्त जाणे दे. आणि ऐका, अशा पद्धतीने जाळल्यानंतर शरीर भस्म होतं, अग्नीने शरीर जाळून जातं. पण त्याच्या जीवाबरोबर त्याचं पाप पुण्य सोबतीला येतात. पाप पुण्य दहन होत नाही, ते भोगल्याशिवाय सुटतच नाही. भोगतो न घडे संचिता वाचली. आणि असं असणारं पाप पुण्य सोबतीला आल्यानंतर ना, आणि जो व्यक्ती पापाला आतळलेला आहे, ज्यानं आयुष्यभर पाप केलेला आहे, त्याला निराई म्हणजे नरक भोगावा लागतो असं भगवंत सांगतात. पुण्य असल्या बरोबरी, तो प्राणी चढे स्वर्ग पायरी, मृत दिवसापासून नरी, सपरियुक्ते विधी झोका. आणि जो पापी व्यक्ती आहे तो नरकाला जातो, जो पुण्यवान आहे तो स्वर्गाच्या पायरीवरती जातो. ज्यानं आयुष्यामध्ये सत्कर्म दान धर्म भगवंताचं भजन केलेलं आहे, पुण्यवान आहे तो स्वर्गाला जातो. आणि मेल्यापासून वर्षापर्यंत त्याच्या असणाऱ्या विधी, त्या विधीनुसार सगळं व्यवस्थित कराव्या लागतात असं सांगतात. तो विधी करावा आवश्यक असलाही मनुष्य रंक, ग्रस्ताने क्रिया त्याग, व्रत त्याग ब्रह्मचारी. आणि त्या असणाऱ्या व्यक्तीच्या सगळ्या क्रिया कराव्या लागतात. व्यक्ती कसाही असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या,
क्रिया जर व्यवस्थित केल्या नाही तर त्याचा उद्धार लवकर होत नाही. त्यामुळे व्यक्ती मेल्यानंतर शास्त्र पुराणामध्ये जे विधी सांगितलेला आहे तो विधी व्यवस्थित त्याच्या घरच्यांना करावा लागतो असं भगवंत सांगतात. तपस्वी असुनी ग्रामसेविता संन्यासी इंद्रिय न रक्षिता हे चार आश्रम नव्हेत विटंबना निमित्त पै केले. आणि 4 आश्रम सांगितलेले आहेत. गृहस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि ब्रह्मचर्य व्रत आहे. अशा प्रकारचा असणारे 4 आश्रम आहे. आपापल्या आश्रमामध्ये लोक वागतात आणि संन्यासी आहे त्या संन्यासाला कामावरती विजय मिळवावा लागतो, इंद्रिय ताब्यामध्ये ठेवावा लागतो. गृहस्थ आश्रम आहे म्हणजे आपण सगळे गृहस्थ आश्रमामध्ये येतो. गृहस्थ आश्रमामध्ये आल्यानंतर ना जे गृहस्थ आश्रमाला नियम घालून दिलेले आहेत ते नियम पाळावे लागतात. गृहस्थ आश्रमाचा पहिला नियम आहे अतिथीला माघारी जाऊ द्यायचं नाही. अतिथी विमुख केलिया जाणं, आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जात की तो निर्धारे. जय मी अश्वमेध सांगितले 66 वाद्य. अतिथी जर रिकामा गेला, अतिथीला काहीच दिलं नाही तर त्याने केलेलं कमवलेलं जे काही त्याचं पाप आहे त्या घरावर पडतं आणि घरामधल्या व्यक्तींचं पुण्य तो घेऊन जातो. म्हणून अतिथीला माघारी पाठवू द्यायचं नाही. गृहस्थ आश्रमाचं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून आपापल्या आश्रमामध्ये जर व्यवस्थित वागलं नाही तर त्याची विटंबना होते असं भगवंत सांगतात. सर्व धर्म यायचे पुरुष दूर त्याजावे इतक्यास संसाराविषयी आसक्त मानस असून विशेष ब्रह्मज्ञ बोलते. आणि म्हणून सगळे असणाऱ्या आश्रमामध्ये आपले जे नियम धर्मशास्त्राने घालून दिलेले आहेत ते सगळे पाळावे लागतात. संसार प्रत्येकाला आहे, प्रत्येक जण संसार करतो पण संसारामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहावं लागतं. आणि पण कसं झालंय, जन झाले संसाराचे दास. आपण संसाराचे सेवक जाणून संसार आपला मालक झाला. संसारामध्ये जीवन जगत असताना संसारामध्ये अलिप्त राहायचं, इंद्रियावरती विजय मिळवायचा, भगवंताचं भजन करायचं आणि संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करावा. यालाच भाग्यवंत नर म्हणतात असं भगवंत बोलतात. या प्रमाण मनपा माझारी धर्म ब्रह्म बरोबरी त्यात टाकीता अंत्यजा परी ते निर्य नगरी पावती. पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक जीव धर्मानं वागलाच पाहिजे. भगवंत कशासाठी येतो? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवंत धर्माचं रक्षण करायला अवतार घेतो. मग तुमचं आमचं काम आहे धर्माने वागायचं. आपण जर अधर्म केला तर त्याच्या नाशासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. धर्म आणि ब्रह्म बरोबरीला आहे. ब्रह्म म्हणजे भगवंत आहे. जो धर्मानं वागला तो पुढे भगवंत सारखाच होतो, तोच भगवंत होतो. म्हणून धर्मानं वागणं हे असणाऱ्या पुण्यवान व्यक्तीची लक्षण आहेत. धर्म रक्षणासाठीच भगवंत येतो. म्हणून धर्म आणि ब्रह्म बरोबरीला आहे. म्हणून धर्माचं संरक्षण करा, धर्मानं वागा. जो धर्मानं वागत नाही तो नरकालाच जातो भगवंत सांगतात. जरी स्वधर्मासे हीन तरी उत्तम परधर्मा गुण. स्वधर्म मेले ही कल्याण परधर्माने वाचत भव भय. आणि स्वधर्म प्रतिपालन करावा लागतो. स्वधर्म प्रतिपालन व्यतिरिक्त जर तू मेला तर तू अधपतनाला जातो, नरकाला जातो. आणि स्वधर्म परिपालन करणं प्रत्येक जीवाचं मुख्य ध्येय आहे असं सांगतात. तस्मात या उभय लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य. आचार हेनासे वेद पुनीत न करीते नित्य पठनाही. आणि या जीवन जगत असताना आपण जीवन जगत असताना सर्वात श्रेष्ठ महत्वाचा आपला आचार आहे. आचार म्हणजे आपलं वागणं. आपला आचार एवढा श्रेष्ठ आहे जो आचारहीन आहे, ज्याच्या आचाराला डाग लागलेला आहे, जो व्यवस्थित लागत नाही, त्याचं 4 वेद जरी पाठ असलं तरी वेद सुद्धा त्याला पुनीत करू शकत नाही. कोणत्याही पाण्यामध्ये त्यानं आंघोळ केली तरी सुद्धा तो पुण्य पावन होऊ शकत नाही. म्हणजे आचारहीनाला, ज्याचा आचार व्यवस्थित नाही, ज्याचं वागणं चांगलं नाही, त्याला कोणीच पावन करू शकत नाही असं सांगतात. आचार हाची प्रथम धर्म तो न त्याजावा अति उत्तम. संकट पडता ही परम श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे. म्हणून असणारे भगवंत सांगतात गरुडाला आचार हाच पहिला धर्म आहे.
आधी सांगितलं धर्मानं वागा, आणि धर्म कोणता आहे? आचरण. आपलं वागणं शुद्ध असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. आपलं आचरणच आपला धर्म आहे, आणि ते आचरण सत्य असावं. ते आचरणाला डाग लागू द्यायचं नाही. आचरणानं वागलेला जीव त्याचा उद्धार होतो, तो कुठल्याही संकटामध्ये पडत नाही, त्याच्यावरती संकटच येत नाही. भगवंत सांगतात, सात्विकाची करावी संगती, त्याच्यावी राजस तामसा प्रती, ज्याची संगती दोषाची प्राप्ती, होय नरक गती अनुसेवने. आणि संगत कोणाची करायची? तर सात्विक लोकांची संगत करायची असते. जो काही सत्वानं वागतो आणि त्या असणाऱ्या सात्विकाची संगती करायची. जो असणाऱ्या रजतमामध्ये आहे, त्या रज व्यक्तीच्या आणि तम व्यक्तीच्या त्या लोकांची संगत धरायची नाही. रजतम म्हणजे काय? आपणच आहे. आपण त्रिगुणामध्ये जीवन जगत असतो. आपण धर्म कार्याला आलो, पुतीपुराण आलो म्हणजे आपण सत्व गुणामध्ये असतो. कधी कधी रागट स्वभावामध्ये जातो, तो असणाऱ्या रजोगुणामध्ये असतो. कधी कधी आपल्याकडून वाईट कृत्य होतं, तो तम गुणामध्ये असतो. म्हणून सदोदित सात्विक वृत्तीनं वागायचं, आणि अशाच सात्विकाची संगती धरायची. जेच शरीर द्वेषानं भरलेलं आहे, त्याच्या मनामध्ये कपट आहे, जो वाईट मार्गाने वागतो, त्याची संगती धरायची नाही. स्वर्गी जाती सात्विक जन, तामसासी नरकस्थान, राजसासी भूर लोकदान, गीता प्रमाण असे आशी. आणि याला गीतेचं प्रमाण आहे. भगवंतानं गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जी सात्विक लोक आहेत ती लोक स्वर्गाला जातात, निशंकपणे जातात. सत्वानं वागलेले सात्विक लोक स्वर्गाला जातात. पुन्हा तम असणारे लोक, तमाची काय, तम तत्वानं वागणारी लोक आहेत ती नरकाला जातात. आणि राजस गुण आहे, त्या राजस गुणामध्ये वागणारी लोक भूर लोकांमध्ये राहतात. त्याला प्रमाण गीता आहे असं भगवंत सांगतात. अग्निवर्जित जे ब्राह्मण कधी न करती होम हवन, आणि राजा ब्राह्मणहीन कुट विक्रयीन वैश्य लोकात. आणि ब्राह्मण आहे, असणाऱ्या ब्राह्मणाचं काम आहे विधी करणं, यज्ञ करणं, अग्निहोत्र करणं. आणि त्या असणाऱ्या व्यक्तीने जर ती कार्य केलं नाही, राजाचं सुद्धा, राजा गादीवरती राजा सांभाळत असताना त्यालाही अनेक नियम सांगितले गेलेले आहेत. राजधर्माचे अनेक नियम आहेत. त्यानं त्याच्या धर्मानं वागलं पाहिजे, ब्राह्मणाचं ऐकलं पाहिजे, ब्राह्मण एखाद्या नगरीमध्ये प्रतिपालन केलं पाहिजे, त्याच्या सांगण्यावरून सगळं विधी केला पाहिजे असं सांगतात. तो आणि शूद्र जातीत जन्म पावनी सेवन करीत, पत्नी पती लागे वंचित, नरक निश्चित भोगिती हे. आणि अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीनं वाईट क्रिया केले, एखाद्याची फसवणूक केली, एखाद्यावरती दोष दिला, तर तो त्या ठिकाणी असणारा नरकाला जातो. पती पत्नी आहे, पतीनं पत्नीवरती कुठल्याही प्रकारचा संशय घ्यायचा नसतो. त्यांनी पत्नीनं पतीवरती जरी संशय घेतला, पत्नीनं पतीवरती जरी घेतला, तरी दोघंही नरकाला जातात असं सांगतात. अस्नात करीत भोजन, जे अन्न ते अन्न नोहे विष्ट भोजन, उदक पान रुद्रा समान, प्रातस्नान म्हणून तिजे. म्हणून सकाळ सकाळ उठल्यानंतर ना आपला सकाळचा विधी उरकून आंघोळ करणं गरजेचं आहे. गरम पाण्याने करा, गार पाण्याने करा, आंघोळ करा. स्नान न करता जर आपण त्या ठिकाणी भोजन केलं तर ते विष्ठासारखं आहे. आंघोळ करण्याच्या आधी जर पाणी पिलं तर ते रक्तप्राशन करण्यासारखं आहे. म्हणून उठल्या आपला सगळा विधिक्रम केल्यानंतर ना आंघोळ, प्रातस्नान त्याला म्हणता येतं. सकाळ सकाळ जे स्नान करतं ते प्रातस्नान, आणि ती असणारी आंघोळ करावी लागते असं सांगतात. या स्तव आचारवंती स्नान करुणी तर्पणाते, की जे नाते रुद्राते प्राशिला तोषाते पावतशे. म्हणून जे आचारवंत आहात, जे आचाराने वागतात, ती लोक सकाळ सकाळ प्रातस्नान करतात, आणि स्नान करण्याच्या आधी जरी पाणी जरी पिलं तरी तो रुधिर प्राशन केलेल्याचा दोष त्याला प्राप्त होतो. म्हणून आंघोळ करण्याच्या आधी कुठल्याही क्रिया करायच्या नसतात. चहा, नाश्ता, पाणी सगळं आंघोळीच्या नंतर करावं लागतं असं सांगतात. खंडना पेशनादी पंचसून, याचा दोषासी गहन, मनवी प्रायश्चितार्थ जाण, पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले. आणि आपल्या असणाऱ्या हातामधून अनेक प्रकारचे दोष घडत असतात. अनेक आपण जीवन जगत असताना कळत न कळत अज्ञान दोष, पाप पुण्य घडत असतात, आणि त्या दोषाचा प्रायश्चित्त, ते दोष संपवण्यासाठी पंचयज्ञ निर्माण केलेले आहेत. कोणते ऐका. ते न टाकावे एकही दिवस, टाकीता घडे निरय वास,
अल्प अन्यायी दंड विशेष यमधर्म सरस करीत शेत. आणि तो यम आहे, त्या यमाला कोणाचीही कीव येत नाही, दया येत नाही. अल्प अन्याय असतो, जीवाचा अन्याय किती असतो, अल्प अन्याय असतो, पण त्याच्या हातामध्ये दंड आहे त्या यमाचा. यम कुठल्याही प्रकारचा विचार कसाच करत नाही, त्यामुळे अल्प अन्याय असला तरी सुद्धा त्याच्यापाशी दंड भोगावाच लागतो असं सांगतात. सदा शौची यत्न कीजे धर्म मूल शौच जाणीजे बाह्य शौच मृजले कीजे अंतरी धरिजे शुद्ध भाव. आणि अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव धरावा लागतो. बाहेरनं त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या क्रिया आपण रोज सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करत असतो. अनेक जीवनामध्ये पाप पुण्य आपले होत असतात, पण अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव असावा असं सांगतात. काम क्रोध आणि लोभ हे अंतर्मल स्वयंभ त्रय उपाधी तिचे कोंब निर्मूल सुलभ क्रमे कीजे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे विकार आहेत, षड विकार आहेत. ह्या षड विकाराला जिंकता आलं पाहिजे. ह्या असणाऱ्या विकारावरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे. आणि ह्या विकाराच्या अधीन गेला तर नरकाला जातात, निरय प्राप्त होतो असं सांगतात. काम जिंकावा धैर्य करोनी शांती ते कीजे क्रोध हानी संतोषे लोभाची निशाणी सुज्ञानी मोडावी लीला मात्रे. आणि काम आहे, कामाला जिंकायचं, धैर्याने जिंकायचं. कामाला धैर्याने जिंकावं लागतं. राग आला तर शांत बसायचं महाराज, 2 मिनिटं फक्त शांत बसायचं, कितीही राग येऊ द्या. कारण रागामध्ये आपण काही करू शकतो, काही सांगता येत नाही. जमदाग्नी ऋषीचं जिवंत उदाहरण रागामध्ये काय काय केलं होतं. 5 पोरं आणि बायको सेकंदात मारली रागामध्ये. त्याच्यामुळं कितीही राग आला तरी फक्त 2 मिनिटं शांत राहायचं आणि शांतीनं रागाला जिंकायचं. पुन्हा लोभ आहे, त्या लोभाची हानी संतोषानं करायची, समाधानाने करायचं. कारण लोभ असतो पुढं माणसाच्या पुढं, आणि समाधानी राहिले की लोभ निर्माण होत नाही, शांतीने राहिले की राग येत नाही. धैर्य सांभाळलं की त्या ठिकाणी कामाची उत्पत्ती होत नाही. असं विकाराला जिंकावं लागतं. भगवंत सांगतात. दान धयन आणि होम या धर्मे ब्राह्मण उत्तम गती पावे इतराशी सुगम दान संभ्रम गतीप्रद. दान आहे, धर्म आहे, अध्ययन आहे, हे असणारे ब्राह्मणाला विचारून त्याची असणारी उत्तम अशा प्रकारची गती असते. दान करावं, त्याचा असणारा विधी कसा असावा, हे सगळं ब्राह्मणाला विचारून क्रिया कराव्यात असं सांगतात. जे पूर्वी न केले दान ते नर दरिद्री होऊन दिनवानी भाकून यांना मागती मलिन होऊन याते. दान करणं श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये अन्नदान खूप श्रेष्ठ आहे. अन्नदान केलं नाही, कुठल्याही प्रकारचं दान केलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये त्याला दारोदारी अन्न मागत फिरावं लागतं, मलिन होतो, दरिद्री होतो, हीन होतो. म्हणून जेवढं ऐश्वर्य संपत्ती आहे त्याच्यामध्ये आपण दान धर्म करणं श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये तर अन्न समान नसे दान, व्रत नसे एकादशी समान. अन्नासारखं दान जगामध्ये सांगितलं नाही, म्हणून दान धर्म करत चला. तस्मात यथाशक्ती दान द्यावी परश्री श्री सर्वता त्याजावे भोगिता प्राप्त स्वभावे होईन भोगवे तैसा नरक. आणि दान धर्म करत जावा, आचरण वगैरे जावा. परस्त्रीचा विचार मनामध्ये आणायचा नाही. रावणाची एवढी इष्ट होती, मोजता येत नव्हती, परस्त्रीच्या आहारी गेल्यामुळे तो संपला. त्याला पाणी पाजायला सुद्धा कोणी राहिलं नाही. म्हणून परस्त्रीच्या आहारामध्ये राजा रावण गेला. म्हणून परस्त्रीचा अभिलाष करायचा नाही, आपल्या असणाऱ्या स्वधर्मानं वागायचं असं ग्रंथकर्ते सांगतात. नवसे शचीची इच्छा धरली चंद्राने गुरुपत्नी भोगिली प्रजापती लागी भुली पडली स्वकन्या देखोनी. नहुष राजा आहे आणि त्या नहुषाला 2 त्या ठिकाणी नहुष राजानं सचीची इच्छा धरली. सची कोण आहे? स्वर्गाचा राजा इंद्र, त्या इंद्राची बायको आहे. त्या सचीचा अभिलाष नहुष राजानं केला. चंद्रानं आपल्या गुरुपत्नीचा भोग घेतला आणि ब्रह्मदेव जो सृष्टी निर्माण केलेले आहे त्याला प्रजापती पितामह म्हटलं जातं. त्या प्रजापतीला ब्रह्मदेवाला भुली पडली आणि स्वकन्येचा भोग घेतला असं सांगतात. वृषभ ध्वजे पावली मोहिनी मोह पावला देव शिरोमणी तस्मात स्त्री आणि सुराप्राशनी मोह झडपणी
होतसे अहो एवढा असणारा वैराग्य असणारे तपामध्ये श्रेष्ठ असणारे महादेवजी आणि विरक्त साधू महात्मा असणारे महादेवजी सदोदित स्मशान भूमीमध्ये राहून भगवंताचं भजन करणारे महादेवजी आणि ते असणाऱ्या महादेवाला सुद्धा भुली पडली, मोहिनीच्या मागे लागली आणि मोहिनीने सुद्धा महादेवाला वेडा केलं गेलं. म्हणून मोहन घालणारी जगामध्ये दोनच असणारे आहेत, एक स्त्री आणि दुसरं मद्य. मद्यानं लगेच व्यक्तीला मोहन टाकलं जातं आणि स्त्रीनं सुद्धा मोहन टाकलं जातं. म्हणून मोहन टाकणाऱ्या दोनच गोष्टी आणि या गोष्टीपासून थोडं लांब राहावं. नारीची दृष्टी तर कामाची वस्ती, मनरिती शिस्त जावे निश्चिती, आयशा आचरण जे करती ते मेल्या पावती स्वर्ग सुख. स्वर्गाचं सुख मेल्यानंतर प्राप्त होतं, पण कधी? स्त्रीच्या डोळ्यामध्ये कामाचं घर असतं. स्त्री बघितल्याबरोबर काम उत्पन्न होतो, म्हणून स्त्रीला आणि कामाला आवरावं लागतं. स्त्रीच्या नजरेपासून चुकायचं आणि परस्त्रीचा अभिलाष करायचं नाही. एवढ्या जर गोष्टी साधकानं साधल्या तर तो स्वर्गाला जातो आणि मोक्षाची पायरी चढतो. जैसे शीतकाळी उष्णकाळी तैसे कर्म करावी वर्षाकाळी, जेणे पावे सुख नवाळी दुःख काजळी न लागे कदा. म्हणून आपापले असणारे ऋतू, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये उन्हाळा असतो, हिवाळ्यामध्ये हिवाळा असतो. ते त्यांच्या ऋतूमध्ये काही फरक करते तो. आता कधी कधी पडतो अवकाळी पाऊस सुद्धा, पण ते पाऊस आपल्यासाठी नसतो, चातक पक्षासाठी असतो. इंद्रदेवाला कधी कधी अवकाळी पाऊस सुद्धा पाळावा लागतो, कारण सगळ्या सृष्टीचं प्रतिपालन करावं लागतं. म्हणून जसं ऋतू वर्षाकाळी आपापल्या नित्यक्रमामध्ये वागतात, तसं सुद्धा आपण आपापल्या प्रत्येक जीवनामध्ये असताना, जगत असतानाही कर्म करावे लागतात असं सांगतात. ऐसे कर्म विवेक युक्त मनुष्य जन्म धोका पावत, ज्ञाने भावे विष्णू भक्त भवनाश समस्त तोडावया. अशा प्रकारचे असणाऱ्या मानवाचं जीवन आहे आणि हे असणारे संपूर्ण गरुड पुराणाचं एकच सार आहे, भगवंताचं भजन करा. आता एवढे नियम गरुड पुराणामध्ये सांगितले आहे का, उद्यापासून 17व्या अध्यायापर्यंत एवढे नियम सांगितले की पुढचा बसलेला व्यक्ती घाबरून जातोय. एवढं आपल्याला करणं शक्य आहे का? आणि 18व्या अध्यायामध्ये सांगितलं गेलं फक्त भगवंताचं भजन करा, विष्णू भक्ती करा, भगवंताची भक्ती करा, काही होत नाही. आपण स्वर्गालाच जाणार हो, कारण भगवंताच्या नामामध्ये तेवढं श्रेष्ठ आहे. एकले एक जयाचे नाम महादोषा करी भस्म, कलियुगी साधनांचे नाही काम, श्रीराम नाम वाचोनी. भावार्थ रामायण सांगत एकच भगवंताचं नाम आहे, ते नामस्मरण करा. बाकी साधना करायची करत बस काहीच गरज नाही. लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. विष्णू भक्ता वाचोनी प्रसूत, तिजवनी वंद्या उत्तम सत्य, या सर्व अवस्थात धर्म नेमस्त अनुष्ठावा. अहो ज्या माऊलीच्या पोटी जन्मलेला प्रत्येक जीव आहे, त्या जीवानं भगवंताची भक्ती करावी लागते. आणि जो असणारा व्यक्ती अधर्मानं वागलेला आहे, भगवंताची भक्ती केलेली नाही, त्या असणाऱ्या व्यक्तीच्या आईला खूप दुःख होतं. ती वांग राहिली असती तरी चाललं असतं, पण अधर्मानं वागणारा मुलगा सुपुत्र होऊ नये. असू द्या, ज्याचं कर्म आहे म्हणून सांगितलं गेलं, भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, भक्ती करा, तुमचा उद्धार निश्चित होणार. अर्थ आणि कामदान हे अनर्थाची दोघे कारण, आयशे जाणून मनीषीन रात्रंदिन विष्णू ते सविती. आणि काही साधक असतात त्यांना माहिती असतं अर्थ म्हणजे पैसा आणि काम हे असणाऱ्या परमार्थाला आड येणारी त्या ठिकाणी साधन आहे. अर्थानं सुद्धा माणूस नरकाला जातो आणि कामाच्या आहारी गेलेला जीव सुद्धा नरकाला जातो. म्हणून ह्या दोन्हीचाही त्याग करतात आणि भगवंताची भक्ती करून स्वर्गाला जातात असं सांगतात. आगा पुण्यवंता वैनतिया, तू लोकांच्या उपकार कार्या, मजा पुसली प्रश्न चर्चा, ती व्याख्या तुझं प्रति सांगतो. भगवंताने गरुडाला सांगितलं, गरुडा तू जी विचारलंय त्या प्रश्नाचं अजून मी उत्तर दिलेलंच नाही, ती खूप पुढे आहे, पुढच्या अध्यायापासून सुरुवात आहे. फक्त तुला सांगितलं माणसानं जीवन कसं जगावं
आणि ही लौकिकासाठी प्रश्न विचारलाय. ती गरुडाचा आणि भगवंताचा संवाद झाला, पण ते आपल्या उद्धारासाठी साधन आहे, आपल्या हितासाठी आहे. म्हणून गरुडा तू जी विचारले, तू काय विचारलं होतं? यमनगरीला मी कधीही गेलेलो नाही, मग तिथं कसं असतं ते मला सांगा. ते आता पुढच्या अध्यायापासून भगवान परमात्मा यमनगरीच्या मृत्यू लोकामध्ये माणूस मेल्यापासून, त्याला जाळल्यापासून यमनगरी पर्यंत त्याचा प्रवास, आणि तिथून तो स्वर्गाला जाईपर्यंत त्याची कथा भगवंत गरुडाला सांगतात. ऐका, अनुक्रमेची सांगतो तुझा साबद होवनी पक्षी राजा, प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरून चित्ती. आणि भगवंत सांगतात गरुडा तू विचारलंय म्हणून सांगतोय, आणि विचारल्याशिवाय सांगायचं नसतं. मला आपल्याला सवय असते नाही विचारत तरी आपण आपली कीर्ती सांगत असतो. असू द्या, भगवान परमात्म्याने सांगितलं गरुडा तू विचारलंय, आणि अद्भुत लौकिकाच्या उपकारासाठी तू विचारलंय, म्हणून तुला हे असणाऱ्या प्रेतकल्पाचा विधी, त्या यमनगरी मधले कथा इथून पुढे सांगतो. सावध आणि लक्षपूर्वक ऐका. जो धर्मशास्त्र न करी श्रवण, तो न उद्धरे कदा जाण, ऐशे बोलेला श्री भगवान. अध्याय संपूर्णपणे होता. आणि या अध्यायामध्ये भगवंताने एकच गुह्य सांगितलेला आहे. जो भक्ती मार्गाने वागलेला नाही, ज्यानं भगवंताचं स्मरण केलेलं नाही, ज्यानं वेदशास्त्राचं कथेचं पोथी पुराण ऐकलेलं नाही, त्याचा उद्धार होतच नाही. मग कितीही त्या ठिकाणी तुम्ही प्रायचित्त करा, साधने करा, पण नामस्मरण केलं नाही तर उद्धार होत नाही. हे अध्याय संपताना भगवंताने सांगितलेलं आहे. अहो, नामस्मरण म्हणजे काय? भगवंताचं राम नावाचं अक्षर आहे, स्मरण करा चलता चलता, उठता बैसता. श्रीरामाच्या अक्षरासाठी पातके जळती कोट्यानुकोटी, तो नर सरता होय वैकुंठी, बैसे पाठी ब्रह्मयाच्या. ब्रह्मदेवाच्या शेजारी बसायला भेटतं मेल्यावर, पण कवा? राम नामाचं स्मरण करावं लागतं. कोट्यवधी पाप संपत, महापापाचा पर्वत कोडी, श्रीराम नाम क्षणे विभांडी. पर्वताचा रास ढिगारा किती बी पाप असू द्या, पंच महापातक असू द्या, तरी सुद्धा नामस्मरणानं संपतात. आणि या अध्यायाच्या सारामध्ये भगवंतांनी सांगितले, माझं स्मरण केलं की कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही, म्हणून माझं स्मरण करा, उद्धार निश्चित होतो. गरुड पुराणा माझारी पवित्र प्रेत कल्प भारी, गरुडाशी निरूपी श्री हरी, ऋषीशी सर्व सत्रांतरी कथी सुत. आणि ही कथा असणाऱ्या या अध्यायामध्ये भगवान परमात्मा गरुडाला सांगत होते. नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिक शिष्य आहेत, आणि त्या असणाऱ्या शिष्यांनी व्यास महाराज तिथं आलेले होते, आणि व्यास महाराज त्यांना तिथं सांगतात, आणि ग्रंथकर्ते आपल्याला सांगतात 3 ठिकाणी कथा चालू आहे. गरुडाला भगवान परमात्मा सांगतोय, नैमिषारण्यामध्ये व्यास महाराज सांगताय, ग्रंथकर्ते तुम्हाला मला सांगतात. ऐका. माधव विनवी कर जोडून, मी बोललो प्राकृत वचन, श्रोत्री साधू आणि न्यून पूर्ण, कृपा करुण करीत जावे. आणि ग्रंथकर्ते माधव हात जोडून सांगतात, वेळे वापुडे गायन परी तुझाची मनविना, श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, परिमी दुबळी अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारा आलती. तुम्ही म्हणजे महादेवाची मूर्ती आहात. ऐकणाऱ्यामध्ये महादेव श्रेष्ठ आहे, म्हणून तुम्हाला महादेवाची उपमा आहे. सांगत असताना, बोलत असताना एखादा शब्द वेडा वाकडा गेला, काही चुकीचंही जाऊ शकतो. तोंडामधून मुखामधून शब्द बाहेर पडतात. त्याच्यामुळे जर काही तुमच्या बुद्धीला न पटणार आहे, तर भाष्य माझ्याकडून झालं असलं. न्यूनते परिपूर्ण करण्याचं काम श्रोत्यांचं असतं. जिथं कमी आहे, कमी सांगितलेलं गेलेलं आहे, ते असणारं परिपूर्ण तुम्ही करा. म्हणून हात जोडून या अध्यायाची समाप्ती करतो. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादी प्रथमाध्याय गोरहा. श्री ज्ञानदेव